चंद्रपुरातील भाजपाच्या 2 आमदारांमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून चंद्रपूर महापालिकेच्या आवारात आज दोन्ही गटात कमालीचा राडा झाल्याचे पाहायला मिळाले। महापौर संगीता खांडेकर यांच्या म्हणण्यानुसार ऐनवेळी आमसभा रद्द झाल्याने आमदार जोरगेवार गटाचे नगरसेवक संतापले आणि याच्या निषेधार्थ जोरगेवार गटाचे आमदार थेट आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते। दरम्यान आज मुनगंटीवार गटाचे नगरसेवक महापालिकेत पोहोचताच दोन्ही गटात आधी शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर दोन्ही गटाचे नगरसेवक आपसात भिडत थेट एकमेकांच्या अंगावर धावून आले। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मुनगंटीवार गटाचे राहुल पावडे आणि आमदार जोरगेवार गटाचे शेट्टी एकमेकांवर आक्रमक झालेले दिसत आहेत। नेमके प्रकरण असे आहे की शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा गुरुवारीच महापौर संगीता खांडेकर यांनी रद्द केली। काँग्रेसच्या गटनेते पदाचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीशी संबंधित एका विषयावर स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। मात्र या निर्णयाला जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवत नेमक्या कोणत्या कायदेशीर तरतुदीच्या आधारे संपूर्ण सभा रद्द करण्यात आली असा सवाल उपस्थित करत त्यांनी आयुक्त अकनुरी नरेश यांच्या दालनात घेराव करत ठिय्या आंदोलन सुरू केले। इतकेच नाही तर आंदोलक महापौर खांडेकर यांच्या दालनासमोर पोहोचून स्वपक्षाच्याच महापौराविरोधात घोषणाबाजी केली। दरम्यान हा वाद आज इतका चिघळला की दोन्ही गटाचे नगरसेवक थेट एकमेकांच्या अंगावर धावून गेले। मनपातील या राड्यानंतर आता चंद्रपूरच्या स्थानिक राजकारणात दोन्ही बाजूंकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात आणि पक्षाचे वरिष्ठ नेते या गटबाजीवर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।